सृष्टीच्या सर्व दर्शक प्रेक्षकांसाठी आपण गणेशोत्सव दर्शन जे आहे मुंबईतलं ते आपण सध्या करत आहोत आणि आता आपण गिरगावातील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण पाहत आहोत की श्रींची मूर्ती या ठिकाणी अत्यंत विलोभनीय पद्धतीने दिसून येत आहे। जे मूर्तिकार जे आहेत ते राजन झाड नावाजलेले हे मूर्तिकार आहेत आणि आता आपल्या सोबत मंडळाचे अध्यक्ष हे जोडलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गेल्या कित्येक वर्षापासून आपण गणेशोत्सवाची परंपरा जोपासत आहोत आणि कशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम आपण राबवत आहोत। सर, आपलं नाव? आंध्र सातारडेकर, अध्यक्ष, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट अध्यक्ष। ही 1967 पासून आमचा हा उत्सव सुरू आहे आणि गेली 59 वर्ष हा उत्सव चालू आहे आणि हा उत्सव जवळजवळ बाहेरून आता रिडेव्हलपमेंटमुळे लोक बाहेर गेलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन हा सामाजिक कार्यक्रम पण उभं राबवतात आणि हा उत्सव हा थाटामाटात साजरा करतात 11 दिवस। त्याच्यानंतर जो हे असतो, जो आम्ही सामाजिक कार्य करतो, शैक्षणिक पारितोषिक आहे किंवा कुठे गावात मदत जी पूरस्थिती असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही ती मदत करतो, हे आमच्या ट्रस्टचं एक सामाजिक कार्य आहे। धन्यवाद सर, आपल्या सगळ्या कार्याला आमच्या कोकण सृष्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आपण इथून पुढे काय सामाजिक संदेश आपण देऊ शकता आपल्या मंडळाच्या माध्यमातून? आमची एक हे आहे की ज्या वेळेला आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवले 2019 पासून, तसं आम्ही पर्यावरणाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे या उद्देशाने या मूर्तीचं जे स्थापन केलं आहे ती पण मूर्ती पर्यावरण आहे। पर्यावरण या लोकांना सांगतोय की थोडं पर्यावरण मुक्त करूया, झाडे लावा, परत कुठे गंदगी घाण पसरवू नका। ही मी सामाजिक लोकांना जी आहे ती मी याच्यातनं एक विनंती करतो की आपलं शहर स्वच्छ ठेवा, आपलं घर स्वच्छ ठेवा। आपली जी श्रींची मूर्ती आहे, मुंबई मधलं अत्यंत प्रसिद्ध नाव आहे मूर्तिकारांमध्ये राजन झाड। त्यांच्या मूर्तीचं वेगळं विशेष म्हणजे गणेशाच्या मस्तकावरती तो आलेला उगवता। साधारण राजन झाड सरांपासून आपण किती वर्षापासून ही मूर्ती आणत आहात? त्यांच्या वडील पोर्टीत आहे आणि हे साऊथ आफ्रिकेला जे हत्ती असतात त्यांनी बनवलेली, त्यांनी छान लांब जसं हे आहे त्या याच्याप्रमाणे त्यांनी ही मूर्ती साकारली आणि तिथपासून त्या वडील पोर्टीत राजन विठ्ठल झाड यांनी ही परंपरा चालू ठेवली। कारण ही मूर्ती जी आहे ती लांबून खूपच आकर्षक दिसते, लोकांचं लक्ष वेधून घेणारी आहे आणि राजन झाड हे नाव मूर्तिकारांमध्ये विशेष उल्लेखनीय मुंबईमध्ये। म्हणून एक क्युरिओसिटी म्हणून हे विचारलं की आपण केव्हापासून आणताय ही मूर्ती? आम्ही 1967 जेव्हा स्थापन झाला तिथपासूनच आणतो आणि हे जे साकारतात ते आपल्या घरातलेच मूर्तिकार आहेत, स्थानिक म्हणजे आपले रहिवासी आहेत आणि त्यांच्या ह्याच्यावर मूर्ती ते स्वतःच्या अजून त्याच्यात काय फेरफार करतील, ती फेरफार करून आम्हाला नवीन मूर्ती देतात। त्यांच्या ह्याच्यात वेगळा काहीतरी अनुभव आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मूर्तीचं वैशिष्ट्य पण सांगतो आणि विसर्जनाचं पण सांगतो की आम्ही जी ही मूर्ती आहे जवळजवळ 1.5 टनाची आहे, बरोबर आहे। ही मूर्ती जेव्हा चौपाटीवर जाते तेव्हा आम्ही हे खांद्यावर विसर्जन करतो। ही जी मूर्ती आहे ही 300-400 मुलं खांद्यावर घेऊन पाण्यात जातात आणि आपल्या घरगुतीचा गणपती असतो तो उत्सव आपण साजरा करतो आणि निरोप देतो गणपती बाप्पाला, तसा आम्ही निरोप बाप्पाचा घेतो आणि मोठे विसर्जन करतो। धन्यवाद। चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे, भाविकांची गर्दी देखील वाढत आहे। परंतु लांबून मूर्तीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्या मुखाकडे पाहिलं तर मूर्तीच्या कपाळावरचा जो उगवता जो आहे तो मात्र सर्व भाविकांचं लक्ष आकर्षून घेतो। आपण मंडळाला शुभेच्छा देऊया आणि यासाठी आपण थांबूया। धन्यवाद। कोकण सृष्टी।